नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये। आणि मागची जर तुम्ही व्हिडिओ बघितली नसाल तर ती व्हिडिओ बघा। आणि आता निघालोत आम्ही तिरुपतीवरनं मीनाक्षी टेम्पलकडे जायला। आणि आमच्या हॉटेलवर एक शेगडी ठेवलेली आहे ती घेतो। त्या चांगल्या का ती वेळेला सांगू ही दुसरी व्हिडिओ आहे आता। नाही वेगळी घे, हे परत नाही आलं, बरबरला नाही त्यात। आणि या तिरुपतीचा मंदिर विष्णूची मूर्ती तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता समोर। आणि तिरुपतीवरनं मीनाक्षी मंदिरची रनिंग दाखवते 502 किलोमीटर, 8 तास 48 मिनिटं दाखवते। बघूया कितीपर्यंत पोहोचतो। जर खूप उशीर झाला तर मध्येच कुठेतरी वस्ती करायला लागेल। ओके आणि सकाळचे 7 वाजलेत। मध्येच आम्ही स्टे केलता मीनाक्षी टेम्पलच्या आधी। अजून आमच्या तयारी चालली आहे, त्याची अंघोळ करायची बाकी आहे। आमच्या रूमचा तर सर्व यो आयन बसलाय, यो आहे ना बोलून आणू होतो असा हाऊ टू इट बादली डायरेक्ट सांबार नाही तो मग काय येतो। नाश्ता वगैरे करून झालाय आणि मी आता आलो, थोडीशी शॉपिंग करायची होती। आम्हाला आज वही पाहिजे ती भेटत आहे। कामावा मला लेटर लिवायला सांगितलं, ते पण अजून दिलं नाही। आम्ही वही शोधायला आलं। आणि मीनाक्षी मंदिर इथे पोचलेलो आहोत मदुराईला। तो विमान घे, लँड करते। दर्शन वगैरे करून झालंय आणि रस्त्याच्या बाजूला आता जेवण बनवायचं आमचं चाललंय। बघूया, त्यासाठी सामान घ्यायला आलो। लॉक करू दे। मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही। आणि जर तुम्हाला VIP दर्शन घ्यायचं असेल तर जर मीनाक्षी देवीचं घ्यायचं असेल तर 50 रुपये तिकीट आहे VIPचं। आणि शंकराचं देखील मंदिर आहे, एकातच 2 घ्यायचं असेल तर 100 रुपये तिकीट आहे VIP एका माणसाचं, तसं तुम्ही घेऊ शकता। चिकन जेवायला आलं नाही या गावठी होई, गावठी नको। मदुराईवरनं आता 185 किलोमीटर आहे रामेश्वरम। आता रामेश्वरमला निघालोत। हे बघा, टमॅटे बिमॅटे सगळं सामान घेऊन चाललं ना। आता पाणी वगैरे घेतलंय जेवण बनवायला। पांडीव कसाची आहेत व जेवल्यावर हे बघा आमचा जेवणाचा चाललाय। अजून यांना अजून गॅस पेटतंय। असं कमी वाटतंय कुकला। ऑलमोस्ट डन। ज्याचाला पत्रवल्या नाही, खूप पहिल्यांदा बनवतोय। तुम्ही जसा बनवलं का बाईने? तुला आठवण आली पाहिजे टायमाला ती, आम्ही काय करणार। मस्त चिकन झालाय कुक आमचे। यो बाहेर दाखव येते तो कॅमेरा या। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि रामेश्वरमला अजून जायला मला 1 तास तरी लागेल। युरिया टाकायचा, युरिया संपलाय।
संध्याकाळची वाजले 6 आणि आम्ही आता रामेश्वरमला पोहोचलो. रूम वगैरे घेतली, गाडी पार्किंगला टाकली. काय आपण चाललेलो तो लास्टचा पॉइंट धनुष्य कोडीला चाललेलो, पण तिथे टायमिंग आहे 5 पर्यंत सोडतात. आम्ही 5:40ला पोहोचलो तेव्हा आम्हाला फिरवलं, म्हणून आता परत रूमवर आलो. उद्या सकाळी जाऊ आणि सर्व पॉइंट करू. ही आली लिफ्ट. चला तुम्ही फ्रेश वगैरे होऊन आता फिरायला आलो. तसंच फेरफटका मारता हो एक आणि सर्व बघतो कसं काय असतं उद्याचं. तसं प्लॅनिंग करायला उठाला. सकाळी 6 वाजता वाटतं ते कुंड चालू होतात आंघोळीचे, तेच विसरायला गेलतो आम्ही. हा समोर मंदिर बघू शकता तुम्ही. फ्लॅश नाही. गुड मॉर्निंग आणि सकाळचे 6 वाजलेत आणि मी निघालोत आता कुंडात आंघोळ करायला. फुल गर्दी आहे सकाळ सकाळ. इथून तुम्ही तिकीट घेऊ शकता आंघोळीचं आणि लाईनीला लागू शकता. दोन कुंडांना आंघोळ झालंय. 22 कुंडांना आंघोळ करून झालेले आहे. जर तुम्ही त्यांच्या माणसाला पकडून जर केलं तर तुमचं फास्ट आंघोळ करून होईल. मला तर वाटते तेच कडा. एके माणसाचं किती झालं? 250 रुपये. हा, एके माणसाचं 250 रुपये घेतात ते. 125 घेतानाच. हा, असं पण 125 घेतात. त्याला दिले तर तो फास्ट फास्ट करून देईल. 22 कुंडात अख्खी बालदी टाकता येईल. अख्खी बालदी टाकता येईल. बाकी फ्री मध्ये गेलं तर थोडा थोडा पाणी टाकतात. चला बरं की आता चला चेंज करायला आणि मग दर्शनाला जाऊ आम्ही. फ्रेश वगैरे होऊन आणि नाश्ता वगैरे करून झालेले आहे. आता मंदिरात चाललोत आम्ही दर्शन करण्यासाठी. सध्या पैसा लई झालेला दिसतंय. रिक्षा गेली जवळच्या जवळ 2 मिनिटाच्या अंतर नाही त्याच्या रिक्षा गेली. तर दर्शन वगैरे करून झालेलं आहे. आम्ही VIP-चं तिकीट घेतलेलं 200 रुपयाचं आणि 15 मिनिटात तुम्हाला दर्शन करून होईल. फ्रीमध्ये पण लाईन आहे, त्यात खूप गर्दी होती आणि एक 100 वाली देखील असते. तुम्हाला जी सोयीस्कर पडेल त्या लाईनीला तुम्ही दर्शन घेऊ शकता. आता चाललोत आम्ही फोटो काढायला. तर आता फोटो वगैरे काढून झालेला आहे आणि रामेश्वरमचे आता साईट सीन करायला चाललोत. समोर जाऊन बॅग वगैरे भरतो आणि साईट सीन करायला निघालो. तर आता चेंज वगैरे करून निघालो धनुष्य कोटीला राम सेतू बघण्यासाठी. 15 मिनिटं चेक पॉइंट आहे. इथून आम्हाला काल रिटर्न पाठवला. आम्ही थोडा 5:30ला आलो, तर इथून आम्हाला रिटर्न पाठवला काल. यायचं असेल तर 5च्या आधी या तुम्ही पण. संध्याकाळी सकाळी बंद केली त्याही सध्या, कारण खूप गर्दी होते. बाहेर गेट टाकलेत, याच्या पुढे गाडी नाही येणार. आणि हा लास्टचा टोक श्रीलंका दिसते इथून. हा समोर तुम्ही राम सेतू बघू शकता. सध्या पाणी भरलंय, नाही तर थोडं असं अजून दिसलं असतं. इथं येत असाल तर तुम्ही संध्याकाळी या, कारण दुपारी सकाळी उन्हात मजा नाही. आम्ही आलतो संध्याकाळीच, पण आम्हाला रिटर्न फिरवलं. जर तुम्ही येत असाल तर 5च्या आधी या. 4:30 पर्यंत 4 पर्यंत आलात तरी चालेल. इथे चांगलं वाटेल तुम्हाला. पण फोटो बरोबर नाही. नवरा भारी तुझा फोटो मारलं.
एक जण आमचा येत नाही, गाडीत बसला एसी घात. आणि लाईट हाऊस बघायला चाललेत ते. 10 रुपये तिकीट आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अलाउड आहे इथे. भायाला वाटला चालायला लागेल म्हणून भाया आला नाही. आणि इथे निघाले लिफ्ट. तिकीट आहे त्याचा, पाठवू एकट्याला. पाडला त्यांनी 100 राहते. गेलं 100 रुपये. नेक्स्ट टाइम. व्ह्यू मस्त आहे, तुम्ही आलात तर नक्की या इथे. 10 रुपये तिकीट आहे याचं. व्ह्यू बघण्यासारखं आहे. दगड बघायला आलोत, पाण्यात तरंगणारा श्रीरामाचा. टाक पाण्या. आयोनी आंघोळ केली. आणि आता गाडी लावली साईडला आणि जेवण बनवायला घेतलंय आमच्या मुलांनी. कन्याकुमारीच्या मध्ये तेच कुठेतरी थांबलोत. चिकन पुलाव बनवायचा आहे आज, काहीतरी नवीन. आमचं झालंय कापून. आणि हा आमचा चिकन पुलाव रेडी झालेला आहे. जाओ बस. अजून इथून 50 किलोमीटर बाकी आहे कन्याकुमारी. नाश्त्याला चहा पाहिजे, कॉफी पाहिजे. गुड मॉर्निंग. आणि कन्याकुमारीमध्ये आजचा दुसरा दिवस आले साईट सीन करायला. बॅगा वगैरे भरल्यात गाडीत. इथे पार्किंगला लावली आहे आणि समुद्रात जायचं. तिथे स्टॅच्यू आहे तिथे. पार्किंगचे 70 रुपये आहेत आणि बस वगैरे असेल त्याचे रेट वेगवेगळे आहेत. 2 व्हीलर असेल तर 20 रुपये. मेमोरियल बघण्यासाठी 30 रुपयाचा तिकीट आहे. इथून बोटीतून उतरलाच की समोरच काउंटर आहे. आमचा गेला एक जण तिकीट काढायला. आतमध्ये मूर्ती बघायला भेटेल. आणि आता ते बघून झालंय. आम्ही चालवतो आता समोरचं स्टॅच्यू बघण्यासाठी चाललोत. या ब्रिजवरनं चालत आहे. समुद्र दिसतोय. समुद्र अख्खा बरा बनवला नाही काचचा. आणि आमचं बघून झालेलं आहे आणि आम्ही परत चाललो मेमोरियल. यस. आता बघूया. कुठला एक मंदिर करायचं आहे आणि तिथून टीम रिसोर्ट साठी निघायचं आहे. असं काही प्लॅनिंग चाललंय आमचं. आम्हाला माहिती आहे. नादे काय होईल काय वस्तीला काय जोपर्यंत जिथं पोहोचू तिथं घेऊ. यस. धन्यवाद साहेब. आणि
आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी या तुम्हाला कपडे काढायला लागतील. बनियन आणि शर्ट चालत नाही, उघडा होऊन जायला लागेल दर्शन घेण्यासाठी. जाण्यासाठी 20 रुपये एंट्री फी आहे त्यांची. तो तिकीट काढून तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता. पोरा जेलीन गारीला हार जेवाला भाषा काही समजत नाही. पोराई मिरच्या घेतलेल्या, दालला तडका मारायला, जेवण बनवायचं होतं पण आम्हाला काही जागा भेटली नाही. कटलून आलं हॉटेलला. हे बघा कटलून बरा हॉटेलला लोन मॅची बघतान मोरली. जेवण वगैरे करून झालंय आमचं आणि निघालो आता. मंदिर इथून 28 किलोमीटर आहे. काय पार्किंग कुठे आहे पण पार्किंग नीचे समोर लिहिलंय. आणि आज मला इथे आम्ही शिव मंदिर बघण्यासाठी पोहोचलेलो आहोत. इथं पार्किंगला लावली आहे गाडी आणि आता निघालो. त्याचा टायमिंग आहे, येताना तुम्ही टायमिंग चेक करून या. संध्याकाळी काय 5ला ओपन होतो मंदिर, ते 7:30 पर्यंत आणि सकाळी 2 वाजेपर्यंत चालू असतो. जर तुम्हाला इथे येऊन हा स्टॅच्यू बघायचा असेल तर त्याची 20 रुपये एंट्री आहे. तो तिकीट तुम्ही काढून येऊ शकता इथे बघायला. चांगलं आहे खूप. चला, यांचं काही फोटो काही खपत नाही, व्हिडिओ खपत नाही. काय काय करायचं इथं. आमचा बाबू ट्रॅकवाला आहे, अर्धा फोटो काढा एक. आता इथून निघालोत आम्ही पद्मनाथ स्वामीला. अजून इथून 20 किलोमीटर रनिंग आहे आमची बाकी. तिथे जाऊन वस्ती करू. रूम घेतली पद्मनाथ स्वामीच्या देवळाच्या समोरच आहे एकदम. इथून आलात बाहेर की देऊळ समोरच आहे तुम्हाला. आता फ्रेश वगैरे होणं असाच फेरफटका मारायला निघालो. सकाळच्या चांगला दिसत. भेल आणि पाणीपुरी खाण्यासाठी थांबलेत. काही समज नाही.